सागर भाई साहब, आप बहुत तेज चला रहे बाईक. असा रोड असेल तर कोटापर्यंत मला वाटतं आपण 1-2 तासामध्ये पोहोचू आराम. शिट यार, मी माझी रेन पॅन्ट आणि रेन. आम्ही बाईक कंट्रोल करू शकू इतक्या सेफ डिस्टन्सवरती आम्ही होतो, त्यामुळे आम्ही बाईक कंट्रोल करू शकलो. हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग फ्रॉम उज्जैन. वेलकम बैक टू द चैनल. तो करीब सुबह के 7 बज रहे हैं और ये देखिए वेदर का हाल. बहुत ज़्यादा क्लाउडी नज़र आ रहा है. आज हमें रेन गेयर्स पहनकर ही राइड स्टार्ट करनी पड़ेगी. बाइक्स काफ़ी गंदी हो चुकी है. नीचे जाकर पहले बाइक साफ करेंगे, उसके बाद चेन क्लीन, चेन ल्यूब भी करना है. उससे पहले एक बार आपको हमारे रूम की हालत दिखा देते हैं. ये देखिए सब कुछ बस बिखरा पड़ा है. चलिए नीचे चलते हैं, बाइक्स क्लीन करते हैं और उसके बाद ऊपर आके हम लोग ब्रेकफास्ट करेंगे और आज की हमारी जर्नी स्टार्ट करेंगे. आज का हमारा डेस्टिनेशन जयपुर होने वाला है, जो कि यहाँ से लगभग 600-650 किलोमीटर दूर है. इस भयानक मौसम में देखते हैं हम लोग कहाँ तक स्ट्रेच कर पाते हैं, लेकिन उससे पहले नीचे जाकर बाइक साफ करते हैं. ये हम लोगों ने हमारी बाइक की विंडशील्ड, हेडलाइट, इंडिकेटर और फॉग लैम्प बस इतना ही साफ कर लिया है भाई. जो ज़रूरी है उतना ही हम लोगों ने साफ. ब्रेकफास्ट में हम लोगों ने ये इंदौरी पोहा लिया है. ढेर सारे आइटम है वहाँ पे, लेकिन इंदौरी पोहा हमें ज़्यादा पसंद है. निकलते हैं. चलो गाइस. चलो गाइस. कुछ रह तो नहीं गया? नहीं, लगेज तो उन लोगों ने नीचे ले लिया है, बस हमें ही नीचे जाना है. भाई एक काम और करना है. नीचे जाके बाइक पे लगेज माउंट भी करना है. चला है क्या आगे? रुक रुक रुक, लेफ्ट नहीं राइट जाना है शायद. तूने 4 व्हीलर का लगाया या 2 व्हीलर का लगाया है मैप? 4 व्हीलर का लगाया है ना, फिर ठीक है. बहुत लेट हो गया यार आज. वैसे भी हम लोगों ने आज प्लान ही वैसे बनाया था कि थोड़ा आराम से निकलते, थोड़ा रेस्ट करते हैं, क्योंकि आज हम लोग जितना हो सकता है उतना डिस्टेंस कवर करने की कोशिश करेंगे. जयपुर की तरफ तो हम लोग बढ़ रहे हैं, लेकिन पता नहीं हम लोग कितना डिस्टेंस कवर कर पाते हैं, क्योंकि बहुत लेट नाइट तक हमें राइड नहीं करनी है. सो 8-9 बजे तक हम लोग जितना हो सकता है उतना डिस्टेंस कवर करने की कोशिश करेंगे, क्योंकि कल एक्चुअली हम लोग अमृतसर में स्टे करने वाले हैं 2 दिन के लिए. तो कल हम लोग ज़्यादा डिस्टेंस कवर करने की कोशिश करेंगे, ना कि आज. भाई हर किसी को जल्दी है. ये देखिए भाई, कोई रुकने को तैयार ही नहीं है यार. अरे यार यहाँ पे फंस गया था मैं. आ रहा हूँ. सागर भाई साहब, आप बहुत तेज चला रहे हैं बाइक. फाइनली हम लोग, सुनने में थोड़ा अजीब लगता है ना, फायनली आम्ही हायवेवर आलेलो आहोत आणि मला वाटतं कोटापर्यंत हा रस्ता असाच असणार आहे. तर हिंदी प्रेक्षक हो, तुमची मी मनापासून माफी मागतो, कारण इथून पुढे आपण आपल्या चॅनलवरती मराठीमधून ब्लॉग बनवणार आहोत. आपण हिंदीमधून ब्लॉग बनवत होतो, पण हिंदीमधून ती मजा येत नव्हती. सो फायनली आम्ही निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे आपल्या चॅनलवरती मराठी ब्लॉग्स येतील. असा रोड असेल तर
कोटापर्यंत मला वाटतं आपण 1-2 तासामध्ये पोहोचू आरामात. तर हा जो उज्जैन पासून गरुड पर्यंतचा जो रस्ता आहे, काय रस्ता आहे यार. म्हणजे गेल्या 50 किलोमीटर पासून आम्ही या रस्त्यावरून प्रवास करत आहोत. क्वचितच आम्हाला आमच्या लेनमधून मला ओव्हरटेक करून गेलेली कार किंवा ट्रक आठवते. अरे म्हणजे विचार करा, आम्ही दोघेही ऑलमोस्ट 10 ते 15 किलोमीटरचे पॅच क्रूज कंट्रोल लावून नॉनस्टॉप मारत आहोत. हे बघा, इथे हा क्रूज कंट्रोल ॲक्टिवेट करायचा, दॅट्स इट. आणि ही आपली गाडी आरामात 5, 10, 15 किलोमीटर पुढे जायला तयार आहे. रस्त्यावर ट्रॅफिकच नाही आहे. त्याचबरोबर या अशा रस्त्यावरून प्रवास करताना एक ठराविक वेळेनंतर तुम्हाला कंटाळा यायला लागतो, जो की आत्ता आम्हाला, म्हणजे मला तरी यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यावर एकच उपाय आहे, एवढा छान रस्ता आहे, वर्दळ ही खूप कमी आहे, आपण थोडासा टॉप स्पीड रन करून बघूयात. एक मिनट आपण थोडीशी गाडी बाजूला घेऊया, एकदा मॅप चेक करूया काय परिस्थिती आहे, कुठून घेऊन जाणार आहे. हा कोटावरूनच आहे. चला. मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे, मला वाटतं यावर मोटरसायकल अलाउड नसावी, ज्यामुळे गुगल माताने आम्हाला 2 व्हीलरचा मॅप लावल्यानंतर हा रस्ता सुचवला आहे. सो आपण आता या रस्त्याने निघालेलो आहोत कोटापर्यंत. राजस्थानमध्ये आपण आलेलो आहोत. तर मगाशी हां मी काय सांगत होतो, हां आपण एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातो त्यावेळी जे स्थित्यंतर होतं ते आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. त्या भागातली घरं, लोक, त्यांचं राहणीमान, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपल्याला दिसायला लागतात त्यावेळी लक्षात येतं की आपण एका वेगळ्या प्रदेशामध्ये, विशिष्ट प्रदेशामध्ये आलेलो आहोत. समोर बघ ना, एकदम घने तयार झालेले आहेत. हे काय करूया, थांबूया का? रेनकोट घालायला हवा. थांब इथे ये, पुढे ये, हे गाव पास करूयात. हां. तर गरोटमध्ये आल्यानंतर तिथून मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्वमधून आम्ही आता ऑलमोस्ट कोटापर्यंत आलेलो आहोत. कोटा इथून साधारण 34 किलोमीटर पुढे आहे. आणि आता आम्ही लंच ब्रेकसाठी इथे थांबलेलो आहोत. एक राजस्थानी ढाबा आहे जिथे आम्ही लंचसाठी थांबलेलो आहोत. मागे म्हणजे जसं आम्ही गरोट सोडलं त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली, बापरे.
तो मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्व जो आहे तिथे पण एवढे सिनिक व्ह्यू होते, पण ते आम्ही नाही कवर करू शकलो पावसामुळेच. ऑफकोर्स गोप्रो आणि बाकीचं सगळं साहित्य आम्ही टॉपबॉक्समध्ये ठेवलेलं होतं. जेवणामध्ये आम्ही आमची फेवरेट सेवदूध भाजी आणि रोटी मागवलेली आहे. 2:30 वाजत आलेले आहेत, त्यामुळे प्रचंड भूक लागली आहे. सो पटकन आता जेवायला बसूयात. आणि राजस्थानमध्ये आल्यानंतर दुपारच्या जेवणानंतरची मॅन्डेटरी गोष्ट हे मसाला ताक. त्या ताकाचा आस्वाद घेत आहोत. सागर सरांनी आज माउंटेन ड्यू घेतलं आहे. आज त्यांनी ताक स्किप केलं. चला. अरे बापरे. हो वा. हे बघ उजव्या बाजूला रेल्वे चालली आहे. हा चला, पोटभर जेवण झालेलं आहे. त्यासोबत आपण एक थंडगार मसाले ताक सुद्धा घेतलेलं आहे. आता कमीत कमी कोटापर्यंत, कोटाच म्हणतोय हे कुठपर्यंत रे, जाऊ द्या. आपण ठिकाणाबद्दल जास्त बोलायला नको. आपण कमीत कमी एक 100 ते 150 किलोमीटरपर्यंत तरी नॉनस्टॉप जायचा विचार करूया. त्याआधी आपण आपले ग्लव्ज घालूयात. हो दिखा मुझे, दिसलास दिसलास. पण येतो ग्लव्ज तेवढे घालतो. टोल प्लाझा जवळ मी आलो जाऊन. नाही शेट यार, मी माझी रेन पॅन्ट आणि रेन जॅकेट हॉटेलवरतीच विसरलो. रेनकोट आणि रेन पॅन्ट मी या ढाब्यावर विसरून पुढे गेलो होतो यार. तरी बरं टोल प्लाझा क्रॉस केल्यानंतर लगेच माझ्या लक्षात आलं. शेट यार, फुकट गेला, बराच वेळ फुकट गेला. आता आज रूमवर गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे या गोप्रोच्या वॉटरप्रूफिंगचं आपल्याला काहीतरी बघितलं पाहिजे. तर प्रत्येक वेळी हा गोप्रो पुन्हा काढायचा, पुन्हा बॅगमध्ये ठेवायचा, पुन्हा इन्स्टॉल करायचा. खूप वेळ निघून जातो यामध्ये यार. मलाही आता पुढे आभाळ बघून असंच वाटतं की रेन गिअर्स घालावेत. काय करायचं की जायचं? पाऊस असेल असं वाटतंय रे. घालायचं म्हणजे आता माझ्या जीवावर आलं यार. चल बघूया. रस्ता पण त्याच दिशेने चालला आहे रे, ज्या बाजूला आभाळ आहे. तर कोटा शहरातून बाहेर आल्यानंतर आम्ही या ठिकाणी फ्यूलअप करण्यासाठी थांबलो होतो. दोघांनी मोटरसायकलमध्ये फ्यूलअप केलं आणि आता पुन्हा आमचा उर्वरित प्रवास सुरू. इथून जवळपास 231 किलोमीटर पुढे अजूनही जयपूर आहे. त्यापूर्वी 32 किलोमीटर बुंदी. आपण आत्ताच बुंदी शहरापासून थोडंसं पुढे आलेलो आहोत. जयपूर अजूनही 200 किलोमीटर पुढे आहे. आणि हे बघा माझ्या समोर हा डोंगर खोदून यामधून हा टनल बनवण्यात आलेला आहे. एक मिनटं, आपण हा सनवायझर वर करूयात. ॲक्च्युली दिसत नाही आहे काही. बाप रे.
झाल्यानंतर सुरू झालेला आमचा प्रवास कोटा बुंदी असं करत करत जयपूरपासून 130 किलोमीटर अलीकडे इथे थांबलेला आहे. फायनली आम्ही इथे ब्रेक घ्यायचा डिसिजन घेतला. खूप वेळपासून आम्हा दोघांनाही चहा घ्यायचा होता आणि आम्ही जवळपास 20-30 किलोमीटरपासून शोधत होतो हॉटेल. फायनली ती आमची शोध मोहीम या ठिकाणी येऊन थांबली आणि इथे आम्ही यादव पवित्र भोजनालयामध्ये हा चहा घ्यायला थांबलेलो आहोत. या आमच्या बाईक्स आणि हा हायवे. सर चहा कसा आहे? एक नंबर. आपण हिंदीमधून मराठीमध्ये स्विच झालेलो आहोत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय नाही, चांगलं वाटतंय. आनंद आहे, सरांना आनंद आहे. धन्य झालो मी हे ऐकून. चला, मस्तपैकी गरमागरम चहा घेतलेला आहे. एनर्जी पुन्हा रिफिल झालेली आहे. सो चला आता निघूया नॉनस्टॉप जयपूर. इथे आता चहा घेत असताना आम्ही ड्रोन शॉट सुद्धा घेतलेत, जे आता तुम्ही पाहिले असतील. या ड्रोन उडाल्यानंतर बरेच लोक आमच्या अवतीभोवती जमा झाले. त्यापैकी बरेच लोक विचारत होते, कुठून आलात, कुठे चाललात, हे काय आहे, हा समोर जो बाईकवरती लावलेला हा जो प्रकार आहे हा काय आहे, हे हेल्मेटला तुम्ही काय कॅमेरा लावला आहे का, हा ड्रोन कशासाठी वापरता, काय करता, कुठे राहता, काय करता, बरेच काही. सेलिब्रिटीवाली फिलिंग येते अशा वेळी. असं वाटतं आपण कोणत्या दुसऱ्या ग्रहावरून इथे आलेलो आहोत की काय. एनिवेज मजा आली आणि पुन्हा एकदा अंगामध्ये उत्साह संचारलेला आहे. तर आता हे राहिलेले 120-130 किलोमीटर आम्ही असंच करत. एक गोष्ट मात्र मगाशी तुम्हाला सांगायची राहून गेली. जर तुम्ही राजस्थानमध्ये किंवा इवन लास्ट टाईम आम्ही ज्यावेळी गुजरातमध्ये राईड केली होती त्यावेळीसुद्धा ही गोष्ट आमच्या निदर्शनास आली होती. यांच्या हायवेजवरती ट्रॅफिक कमी असतं, जे मोठे ट्रक्स किंवा लहान वाहने कमी असतात. पण रोडवरती हे बघा, अशी जनावरं ना आजूबाजूला निवांत चरत असतात दोन्ही बाजूला. आणि बऱ्याचदा तर मी मगाशी पाहिलं ती डिवायडरच्या मध्ये जे हिरवगार गवत उगवलेलं आहे ती खात बसलेली असतात. पण त्यामुळे मोठा धोका होऊ शकतो. कारण बऱ्याचदा असं झालं, आम्ही या लेनमधून चालवत होतो, लेफ्ट लेनमधून सुदैवाने, आणि 2-3 जनावरे अशी एकामागोमाग एक डिवायडरमधून पटकन डावीकडे धावत गेली. आम्ही बाईक कंट्रोल करू शकू इतक्या सेफ डिस्टन्सवरती आम्ही होतो, त्यामुळे आम्ही बाईक कंट्रोल करू शकलो. पण या गोष्टीची तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल. जयपूर 62, चाकसू 16 आणि राहोली 18 किलोमीटर. आपण जयपूर क्रॉस करून पुढेच थांबूयात, म्हणजे उद्या आपल्याला सकाळी जयपूर क्रॉस करायची गरज भासणार नाही. तर आत्ता जसं की तुम्ही इथे बघू शकता, जयपूर या इथे आहे आणि आम्ही या रिंग रोडने जयपूर शहराला वळसा घालून जयपूर शहराच्या बाहेर कुठेतरी हॉटेलवरती थांबणार आहोत, जेणेकरून आम्हाला उद्या अमृतसरकडे निघायला थोडंसं सोयीस्कर होईल. ॲटलिस्ट हे 59 किलोमीटर्स तरी आम्ही कमी करू आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवरती थांबू. जवळपास 7:15 वाजलेले आहेत. फार पण उशीर करून चालणार नाही. हे 59 राहू देत. 9 वाजेपर्यंत जेवढं डिस्टन्स कवर करता येईल तेवढं डिस्टन्स कवर करून आम्ही एक छानसं हॉटेल बघून थांबणार आहोत. कारण उद्या आम्हाला लवकर निघायचं आहे. सकाळी आम्ही ॲटलिस्ट 5 वाजेपर्यंत तरी निघायचा विचार करतो आहे. आता सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोर हॉटेल शोधण्याचं असणार आहे. आज आम्ही बुकिंग केलेलं नाही आहे, सो आम्हाला ऑन द वे कोणतं तरी हॉटेल बघावं लागणार आहे. साधारणपणे 9 वाजता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. ॲक्च्युली रूम शोधण्यासाठी आम्हाला फार धडपड करावी लागली. ऑन द वे आम्हाला एक रायडर मिळाले जयपूरमधले. काय हवं आहे तुला? तिथे बघ ना बसेल. द वे आम्हाला जयपूरमधले एक रायडर भेटले. त्यांनी आम्हाला एक छानसं हॉटेल सजेस्ट केलं. सो आम्ही इथे आता मुक्कामासाठी आलेलो आहोत. हलून जेवण करून आम्ही जस्ट आत्ता वर आलेलो आहोत. आता जवळपास 11:15 होत आलेले आहेत आणि उद्या सकाळी 4 वाजता आम्हाला राईड स्टार्ट करायची आहे. सो आता आराम करूया. हा व्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.